जिल्हा परिषदेच्या 96 कोटींच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांना प्राधान्य. शिक्षण व अर्थ सभापती शीतल यादव. जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्स फॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच सर्वाधिक 96 कोटी रुपयाच्या सुधारित अर्थसंकल्पात शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी आदी पायाभूत सुविधांना प्राधान्य दिलं आहे. सदस्यांना 10 लाख ऐच्छिक निधीची तरतूद करण्यात आली आहे, असे जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ सभापती शीतल यादव यांनी सभागृहामध्ये अर्थसंकल्प सादर करताना सांगितले. यावेळी अर्थसंकल्प मांडताना त्या म्हणाल्या, पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागांचा कायापालट होऊ शकतोय हे महाराष्ट्राने संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे. धडाडीचे पदाधिकारी, कार्यक्षम अधिकारी आणि कर्तव्यदक्ष कर्मचारी असतील तर पंचायत राज व्यवस्थेतून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास होतो हे कोल्हापूर जिल्हा परिषदेने अधोरेखित केले आहे. केंद्र असो व राज्य इतके होते, पण आता सन 2026-27च्या प्रथम सुधारित अंदाजपत्रकाप्रमाणे रक्कम रुपये 42 कोटी 97 लाखांनी वाढ झालेली आहे. खर्चाचे अंदाजपत्रक रक्कम रुपये 96 कोटी 16 लाख इतके झालेले आहे. सन 2026-27चे प्रथम सुधारित अंदाजपत्रक हे जिल्हा परिषदेच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठे अंदाजपत्रक रक्कम रुपये 96 कोटी 16 लाखाचे आपल्या समोर मांडताना मला अत्यंत आनंद होत आहे. आपल्या सर्वांच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे या अर्थसंकल्पनाचा संकल्पपूर्तीचे रूप येईल या अपेक्षेने यातील महत्त्वाच्या तरतुदी मी आपल्यासमोर ठेवीत आहे. 7वी ते 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देणे रक्कम रुपये 20 लाख. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग एकूण तरतुदी रक्कम रुपये 7 कोटी 32 लाख. शिक्षण विभाग एकूण तरतुदी रक्कम रुपये 8 कोटी 47 लाख. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शाळांच्या देखभाल, दुरुस्ती व इतर खर्चासाठी रुपये 1 कोटी 81 लाख इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे. जीपच्या माध्यमिक शाळा दुरुस्ती, देखभाल तसेच नैसर्गिक आपत्तीग्रस्त व अतिधोकादायक प्राथमिक शाळा बांधकाम व दुरुस्ती करिता क्रमांक रक्कम 65 लाख. डिजिटल क्लासरूम अंतर्गत जीप शाळांना शैक्षणिक साहित्य पुरवणे रक्कम रुपये 30 लाख. बांधकाम विभाग एकूण तरतूद रक्कम रुपये 7 कोटी 59 लाख. रस्ते सुधारणा करणे रक्कम रुपये 1 कोटी 60 लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे. इमारतीचे देखभाल व दुरुस्तीसाठी रक्कम रुपये 1 कोटी 45 लाख. शिवराज्याभिषेक सोहळा समारंभ रक्कम रुपये 7 लाख. कृषी विभाग एकूण तरतूद रक्कम रुपये 2 कोटी 50 लाख. लोकराजा राजश्री शाहू महाराज सेंद्रिय शेती प्रोत्साहन योजनेसाठी रक्कम रुपये 17 लाख इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सुधारित अवजारे, जलसिंचन साधने, स्प्रे पुरवणे रक्कम रुपये 95 लाख. हा अर्थसंकल्प सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक असून जिल्ह्याच्या विकासाला चांगली गती प्राप्त होईल अशी आपल्याला आशा आहे. तरी सभागृहामध्ये या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात यावी असे आवाहन सभापती यांनी केले. सभागृहात अर्थसंकल्पावर सुमारे 1.5 तास चर्चा झाल्यानंतर सर्व सदस्यांनी अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह सुरेश पाटील, कोल्हापूर.